सर ऍक्च्युली ह्या सर्व गोष्टी आम्ही याच्यासाठी बंद केलेल्या आहेत की आम्ही खूप दिवसापासून स्ट्राईक करायची या गोष्टी मान्य करत होतो. बट आम्ही काही केली नाही, कारण का आम्ही बोललो की होईल काहीतरी प्रॉब्लेम, आम्हाला काहीतरी कंपनीकडून बेनिफिट भेटेल. बट काय होत आहेत की आम्ही आमच्या टीएलला किंवा एरिया मॅनेजरला सर्व काही गोष्टी बोलतो, त्यांना स्क्रीनशॉट पाठवतो, सर्व काही गोष्टी त्यांना सांगतो की सर रायडरला ह्या प्रॉब्लेम होत आहेत, तुम्ही जरा काहीतरी आम्हाला सपोर्ट करा. बट त्यांचा काही रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही. आम्ही खूप वेळा त्यांना बोललो, बट मग आम्ही काय सर्व पोरांनी हे केलं की बाबा आपल्याला तर काय होणार नाही, आपण जर काहीतरी त्यांना जर कंपनीला जर इश्यू बोललो तर ते आमची आयडी डायरेक्ट टर्मिनेट करतात. हा, मागणी आमच्या ह्या गोष्टी आहेत की आमची अर्निंग कमी झालेली आहे, तर ते आम्हाला त्याचे पैसे वाढवायला पाहिजे. आम्हाला किलोमीटरचे पैसे पहिले मस्त द्यायचे, म्हणजे 35-40 रुपये द्यायचे, पण आता ते डायरेक्ट 25 वर आणलेले आहेत. आम्ही 7-7 किलोमीटर जातो तर आम्हाला 30-35 रुपये देतात, आणि 7 किलोमीटर जाणे आणि 7 किलोमीटर परत येणे म्हणजे 30 रुपयामध्ये आम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बेनिफिट होत नाही. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजूदादाजवळ मांडलेल्या आहेत. मग राजूदादांनी आम्हाला काहीतरी सपोर्ट केलेला आहे, म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आता आमचे 4-5 जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे. पहिला प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला अर्निंग वाढली पाहिजे, आमची इन्सेंटिव्ह वाढले पाहिजे. आम्हाला कंपनीकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नाही. अन्यथा आम्ही जर कुठं आमचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही जर टीएलला कॉल केला तर ते आमच्याजवळ येत नाही. आणि कोणी जर वारला मुलगा तर त्यांना 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स क्लॅम्प आहे, तो कधी भेटतच नाही. आम्ही त्यांना सर्व गोष्टी फॉर्म करून फिल्ड करून बघितल्या, बट ते भेटत नाही. मागच्या वेळेस खोनीला एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला झोमॅटोवाल्याला, तो जाग्यावर ठार झाला, मेला जाग्यावर. बट मग त्याला तिथं पोलीसवाले वगैरे सर्वजण आले, कंपनी त्यांना बोलली की तुम्हाला पैसे भेटतील. आता त्यांचे वडिलांचे आम्हाला फोन येतात कधी कधी की बाबा आमचे पैसे आतापर्यंत आम्हाला भेटले नाही. आता जोपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाही, मान्यता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही. आणि बाहेरून येणाऱ्या रायडरना पण आमची विनंती आहे, कोणी इथं येऊ नका ऑर्डर मारायला, कारण का आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आहेत. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत आहे. धन्यवाद. छोटा हो या बड़ा, हर बिजनेस का सपना होता है पहचान बनाना। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी आपके उस सपने को हकीकत में बदलती है। हम आपके सोशल मीडिया अकाउंट्स मैनेज करते हैं, वेबसाइट बनाते हैं, SEO करते हैं और गूगल माई बिजनेस अकाउंट सेटअप करते हैं, वो भी किफायती दामों में। हमारा ऑफिस उल्लासनगर और फोर्ट मुंबई में स्थित है। जुड़िए हमसे, क्योंकि आपका डिजिटल सफर यहीं से शुरू होता है।